नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. भारत आणि अमिरात यांच्यामध्ये नेमका काय संरक्षण करार झालेला आहे, ह्याच्यावरती मी आज सकाळी एक व्हिडिओ केला. अ, आता हा दुसरा व्हिडिओ करते आहे, कारण या कराराचे जे पडसाद आहेत ते केवळ अरबस्तानात उठलेत असं नाहीये, तर पाकिस्तानमध्ये त्याच्या लाटा जास्त उसळलेल्या दिसतात. आणि या कराराच्या निमित्ताने पाकिस्तान किती अस्वस्थ आहे, चुळबुळ चाललेली आहे, याची कल्पना तुम्हाला यावी म्हणून हा व्हिडिओ करते आहे. खरोखरच त्यांची झोप उडालेली आहे. पाकिस्तानच्या पॅन्टी ढिल्या झालेल्या आहेत. आणि कारण काय? जर का भारत आणि अमिरात ह्यांच्यामध्ये जर हा संरक्षण करार असेल, तर बीच में मेरा चांद भाई म्हणतात आपण, तसा हे पाकिस्तानचा संबंध काय या सगळ्याशी? हा प्रश्न आपल्याला येतो. आता हा प्रश्न जो आहे तो इतकासा काही सरळ सोपा नाहीये, हे लक्षात घ्या. कारण पाकिस्तानची जी व्हल्नरेबिलिटी आहे, त्यांचा जो कमकुवतपणा आहे, तो अरब अमिरातीशी पूर्णपणे जोडला गेलेला आहे. आणि ते मुद्दे तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ करते आहे. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, की संयुक्त अरब अमिरातीवरती मी आणखी सुद्धा आधी व्हिडिओ बनवलेले होते. ते तुम्ही जरूर काढून बघा. त्याच्यात मी सांगितलेलं होतं, की संयुक्त अरब अमिरातीनी एक-एक करत पाकिस्तानमधल्या महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत, इन्स्टिट्यूट्स आहेत, कंपन्या आहेत, ह्याच्यावरती आर्थिक ताबा कसा मिळवलेला आहे ते. आणि आज या सगळ्या महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत, त्या संस्थांचं संपूर्ण कामकाज हे संयुक्त अरब अमिरातीच्या हातात गेले. आणि तुम्हाला जर का त्याचं गांभीर्य कळायचं असेल, तर पाकिस्तानचं जे फौजी फाउंडेशन आहे, ज्या फौजी फाउंडेशनच्या छत्राखाली पाकिस्तानचं सैन्य हे निवृत्तीनंतरचं आयुष्य आरामात जगतं. पाकिस्तानमध्ये साधे कॉर्नफ्लेक्स सकाळी आपण खातो, तिथपासून ते रात्री झोपायच्या समजा सरबतापर्यंत आणि औषधापर्यंत सर्व प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये फक्त फौजी फाउंडेशन आहे. त्यामुळे जर का तुम्ही रिटायर झालात फौजेमधून, तर तुम्हाला एखादी चांगली पोझिशन फौजी फाउंडेशनमध्ये मिळते. जा तिकडचं पेन्शन चालू, हा पगार चालू, रप्पा-रप उरकून खाते पाकिस्तानी सैन्य. असं फौजी फाउंडेशन जर का आज संयुक्त अरब अमिरातीच्या हातात आलं असेल, तर त्यांची त्रेधा तिरपीट कशी उडली आहे, तुम्ही कल्पना करा. कारण हा अमिरात जो आहे, आम्हाला संरक्षण द्या म्हणून सांगायला भारताकडे गेला, तो पाकिस्तानकडे गेला नाही. हे दुःख आहे. कधी ना कधीतरी अशा प्रकारे त्याला जोडून ठेवायचं, जेणेकरून तो आमच्याकडे येईल. ही जी आशा होती, ती आशा आता धुळीला मिळालेली आहे. ह्याच्याच जोडीला काय लक्षात घ्या, की आजच्या घडीला संयुक्त अरब अमिरातीकडे हे मी जे म्हटलं, आर्थिक जाळं जे पसरलेलं आहे अमिरातीनी, त्या निमित्ताने त्यांच्याकडे अत्यंत गाळीव माहिती पाकिस्तानची आहे. म्हणजे काय आहे? तर पाकिस्तानची बंदरं आणि त्याचे विमानतळ ह्या संदर्भातली अत्यंत संवेदनशील असेल किंवा नॉर्मल पण क्रिटिकल अशी जी माहिती ज्याला आपण म्हणतो, महत्वाची माहिती, ही आज संयुक्त अरब अमिरातीकडे उपलब्ध आहे. जर या संरक्षण कराराच्या निमित्ताने भारताला त्या माहितीचं भांडार खुलं मिळालं, तर काय होईल? म्हणजे ज्याला म्हणतात ना, नंगा हो गया पाकिस्तान. अंगावर कपडे नाही उरले त्यांच्या आता. काही झाकून लपवण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. कारण
संयुक्त अरब अमिरातीकडे केवळ ही आस्थापनं जी सगळी आहेत, त्यांची सूत्र आलेली नाहीयेत. तर ती सूत्र जेव्हा एखादा माणूस हातात घेतो, तेव्हा त्याच्या हातामध्ये तिथली गुप्त माहिती सुद्धा येते. तिथली संवेदनशील माहिती येते. जी माहिती जगाकडे नाही, ती माहिती सूत्रधाराकडे असते. तेव्हा ती आज अमिरातीकडे आलेली आहे. मग त्याच्यामध्ये पाकिस्तानचे विमानतळ असतील, त्यांची बंदरं असतील, त्यांची लष्करी आस्थापनं असतील, या संदर्भातली अत्यंत गुप्त अशी संवेदनशील अशी माहिती आज अमिरातीकडे उपलब्ध आहे. कल्पना करा, की अशा माहितीचा खजाना जर भारतासाठी उघड झाला, तर पाकिस्तानचं काय होईल? त्यांच्याकडे लपवून ठेवण्यासारखं काही राहणार नाही. सगळं उघड होईल पूर्णपणे. तुम्ही सॅटेलाईट मधून इमेजेस घ्याल, त्याच्यावरून तर्काने माहिती गोळा करू शकाल. परंतु नेमकं ह्या अमुक बिल्डिंगमध्ये अमुक गोष्ट चालते, ही जी माहिती आहे ती आज अमिरातीकडे उपलब्ध आहे. लक्षात घ्या, ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण काय केलं होतं आणि सिंदूर नंतर जर ही माहिती तुम्हाला उघड मिळायला लागली अमिरातीच्या निमित्ताने, तर काय होईल याचाही विचार करा. तेव्हा हे इतकं सोपं नाहीये. तिसरी गोष्ट अशी, की पाकिस्तानने जे सगळे साप पेरलेले आहेत ना, आपल्याकडे पाळून ठेवलेले आहेत. लष्कर-ए-तोयबा असेल, सिपाही साहिबा असेल, 50 जैश-ए-मोहम्मद सगळ्या ज्या संघटना आहेत, या कशा चालतात? कुठल्या पैशावर चालतात? त्या पैशावर चालतात, त्या हवालाच्या पैशावर चालतात. आणि हवालाचा पैसा कुठून येतो? सगळ्यात जास्त हवालाचा पैसा येतो तो अमिरातीतून येतो. थोडाफार सौदी अरेबियातून येतो. त्यामुळे ह्यांचं जे टेररिस्ट नेटवर्क आहे, म्हणजे ज्यांना हाताशी धरून पाकिस्तान प्रॉक्सी वॉर करतं. भारतासोबत मध्ये त्यांनी एक थर निर्माण केलेला आहे, की आपले थेट सैनिक पाठवायची गरज नाही. टेररिस्ट पाठवा आणि भारतीय सैन्याला गुंतवून ठेवा युद्धामध्ये. सेमी युद्ध म्हणा त्याच्यामध्ये. ही जी स्ट्रॅटेजी म्हणून वापरली गेली, ती स्ट्रॅटेजी इथून पुढे तिचं काय होईल? जर का या सगळ्या दहशतवादी संघटनांना कुठून कुठे काय पैसा पुरवला जातोय, ही माहिती जर का भारताला उपलब्ध झाली, तर काय होईल याचा विचार करा. अनेक प्रकारे त्याचा वापर होतो. म्हणजे केवळ ते उडवण्यासाठी नसतो, तर वेगवेगळ्या जागतिक संघटना ज्या आहेत, तिथे तुम्ही जर का पुराव्यानिशी ही माहिती पेश करू शकलात, तर मग अनेक देशांना नाही हे तर मला माहितीच नाही, या पडद्याच्या आड आपला चेहरा लपवता येणार नाही. ही महत्वाची गोष्ट. तिसरी गोष्ट अशी, की पाकिस्तानची जी ISI आहे, तिचा तिच्या देशाबाहेरचा सर्वात मोठा अड्डा कुठे आहे? तो अड्डा आहे अबुधाबी. ISIचं सर्वात मोठं नेटवर्क अबुधाबीतून काम करतं आणि अशी अबुधाबी आज जर का भारताच्या संरक्षणामध्ये आली असेल, तर काय होईल? त्या मोठ्या बिगेस्ट अड्ड्याचं काय होईल? तो कुठे हलवावा लागेल का? त्याची कामं कमी करावी लागतील का? आजच्या घडीला अमिरातीला त्यांची अनेक गुपितं माहिती असतील. ती गुपितं परस्पर भारताला कळली, तर काय होईल? कल्पना करा. तेव्हा हा जो करार आहे, पाकिस्तानची झोप उडाली मी म्हणते, पॅन्ट ढिली झाली. का झाली ढिली? ढिली झाली का पिवळी झाली हे पण बघावं लागेल. त्यामुळे काउंटर टेररिझमच्या बाबतीतलं जे इंटेलिजन्स शेअरिंग आहे, ते शेअरिंग अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. हे जे ISIचं नेटवर्क आहे, त्याच्यातनं इंटेलिजन्स शेअरिंग महत्वाचं ठरणार आहे. आणि तुम्ही म्हणाल, की हे सगळं ठीक आहे, हे असेल तर काय पाकिस्तानचे सरकार आणि जनरल्स काय स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही? नाही घेऊ शकत. का? कारण ह्यांचे सगळे जनरल्स जे गब्बर झालेले आहेत ना, सगळीकडून पैसा खाऊन खिसे गरम केलेले आहेत. ते गरम खिसे जातात कुठे शेवटी? ते जातात दुबईहून. म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमध्ये. तेव्हा हे जनरल्स जे आहेत, त्यांचा नुसता पैसा तिथे बँकांमध्ये पडलाय आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या पण तिकडे पडलेल्या आहेत. त्या सगळ्याला जर का गोठवायचं ठरवलं अमिरातीनी, तर काय होईल? झोप का उडालेली आहे लक्षात घ्या. आणि म्हणून आजच्या घडीला भारत अमिरात ह्यांचा संरक्षण करार झालेला आहे. त्याच्या विरुद्ध ची 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 ओरडतोय कोण? पाकिस्तानी मीडिया ओरडतोय. कारण त्यांना संकट आपल्या दारासमोर कसं आलेलं आहे याचं भान आहे. भारतामध्ये अजून कोणी या सगळ्याची कल्पना केली नाही.
पण त्यांना ते कळतं आहे, की मी कुठे बुडीत खाती आहे ते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.